नमस्कार मित्रांनो, नवी मुंबईच्या रिक्षावाल्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज निघलो मी 11:50ला दुपार. आता 10 मिनिटात होईल दुपार. आज मला वाटतं आज 1500 पण कंप्लीट नाही होतं, कारण टाईमच चुकला ना माझं. सकाळचे लवकर उठायचं तर निघलो दुपारचे. आता धंदा काय होणार नाही. हे बघू, प्रयत्न करू. जे भाडं भेटेल तिकडे जाऊ, बघू किती होतं. निघलोय. तुळशीला पाणी बिनी टाकलेलं आहे. बघा तुळस कशी झाली मस्त. फुलं पण आलेले आहेत बघा, मस्त गुलाबाची. कुठं पाठवले बघा उबरनी. खालापूरचं लोकेशन टाकलेला पॅसेंजरनी आणि बोलते लोकेशन गलत है तुम्हारा. गूगल ने गलत लोकेशन पे लाया. और तिच्या आयला गूगल ने गलत लोकेशन पे लाया. तो माझी काही चुकी आहे. मी मला लोकेशन भेटलं तिथं तर पोचलेलं ना. आता लेडीज होती म्हणून काय तिला जागेवर पोचवायचं काम केलं मी. आता खालापूरवरनं इकडं आणले, कर्जत रोडला तिकडे जंगलात घेऊन आले. कमीत कमी तिथनं 12 किलोमीटर आतमध्ये आहे. आलोय आणि रस्ता असा आहे, पूर्ण रस्ता असा आहे बघा. आसपास सगळा जंगल आहे. तिला बोललो मी आधी पर किलोमीटर 30 रुपये घेईन मी. आता सोडलंय त्या पॅसेंजरला. ₹400 एक्स्ट्रा घेतले. तर 750 आणि 400. हे बघा असा रस्ता आहे. तर मी लोकल भाडा मारलेले, 2 लोकल मारलेले. एक 6 किलोमीटरचा 120 आणि एक परत 6.5 किलोमीटरचा 175. तर 3 भाडे मी कंप्लीट केलेत. आता बघू पुढचा भाडा कुठला भेटते. पनवेलचा भेटला पाहिजे, मस्त काम होईल. पनवेल नाही तर पुन्हा बाई. 2 बछडच झाले. बारका दिसत नाही ना. बछडा नाही दिसत इकडे इकडे. बकरी येतो याला बघून परत धावत आले बघ त्या. रात्रीचे वाजले 3:30. माझे 3:30 वाजले. तिला दुपारी 1200ची खालापूरची ट्रिप मारलेली. त्यानंतर मला अजिबात भाडा नव्हता. मग खालापूरवरनं आलो पनवेलला आलो. पनवेलला पण भाडे नाही, म्हणजे भाडे लागत होते पण पाहिजे तसे भेटत नव्हते. मग काय आला 8:30 वाजेपर्यंत संध्याकाळचे पनवेलला थांबलो रात्रीचे. शेवटी वैतागून घरी निघलो. घरी झोपायला चाललेलो. नेमका घर 2-3 किलोमीटरवर होता आणि अचानक चिपळूणचा भाडा लागला शेट. मग आलो घेऊन. आता 3:30 वाजता पोचलोय. त्यांना ड्रॉप केलंय. कमीत का 4000 काहीतरी भेटलेत मला. नशीब किती चांगलं आहे बघा ना. आई माऊलीची कृपा आहे म्हणून चाललंय बरोबर. मी सकाळचेच बोललेलो ना 1500 झाले तरी नशिबात. तर झाले 1200 झालेले. हा भाडा नसता भेटला ना तर 1200 भागवायला लागला असता. तो आहे आई माऊलीची कृपा आहे म्हणून चाललंय. कारण माझी एवढी बारीक गाडी असून पण मला एवढे लांबचे भाडे लागतात म्हणजे नशीबच आहेत ना.
आता मोठ्या गाड्यावाल्यांना पण भाड्या अशा लागत नाही. तर हाय माऊलीची कृपा, तर चाललंय सगळं नीट. आता सकाळची थांबीन, सकाळपर्यंत थांबीन. आता गाडीतच झोपीन. खायला घेतला हॉटेलमधनं पार्सल. आता जेवीन झोपीन गाडीतच शेट मस्त. भाडा भेटला तर ठीक आहे, नाही तर कोकण फिरत फिरत जायचं आपला. चला मंडळी, गुड नाईट. तर शेट 10:30 वाजलं. झोपलेलो तर 10:30 वाजता. आता उठलोय मी. ते पण कसं उठलो पाहिजे का, उन्हाचं चटकं लागायला लागलं. ते गाडी गरम झाली ना. आता निघलोय मी इथनं. इकडे यायला पण बरा वाटत. इकडे ना असा सुकून आहे. ते घाटांचे लाईन ब्रेकर बघा किती लावलं. कमीत कमी 10-15 तरी असते ना, 100%. अरे बाबा, नुसतं ब्रेकरच आहेत. घाट उतरतंय काय ब्रेकअप उतरते काय माहित. ब्रेकर उतरते. भाई मी इथनं घेतले जरसा काय नाही, काय चिरी बारीक सारीक सामान. आंबावडी खाली मी इथली. अरे चहाला कसली भारी टेस्ट आहे. खरंच आंबा सुकवलेला ते, नाही तर आपल्या इकडं मिक्सवाले असतात. अशी ती आपल्या इकडची आंबावडी खाल्ली ना गे, दाताना अशी कचकच लागते. ही खाल्ली ना बिनी भाई, काय मजा आली खायला. आता परत रस्त्याला अजून दुकान भेटलं ना, आता अजून 4-5 पॅकेट घेईन. भूक लागली. मच्छीचं दुकान भेटलं, चांगलं हॉटेल मच्छीवाला भेटलं पाहिजे. आता कुठं ब्रेकर संपलं ते. उठलो सकाळचे. आता चिपळूणवरनं निघलो, थोडी खरेदी केली आणि खेडच्या पुढं पोचलो. आता मी खेडच्या पुढं एक हॉटेल बघितलं. नाश्त्याची सवय नाही ना शेट, तर डाळ भात खाल्ला इथं. आता निघीन इथनं. भाडा तर काही भेटला नाही. काल रात्री वाजलेला एक पुण्याचा, फेक बुकिंग टाकलेली का काय काय माहिती. उचलला मी नी, लगेच कॅन्सल केला त्यांनी. भेटला असतं तर मस्त काम झालं असतं माझा. चला बघू आता रस्त्यात काय भाडा भेटते काय. मठ दिसले स्वामी समर्थांचा. चला दर्शन करून येऊ. किती लांब आहे काय माहिती. फायनली पोचलो भाई समर्थांच्या मठावर. त्या मेन रोडवरनं कमीत कमी 7-8 किलोमीटर आहे आतमध्ये. इथनं पण आतमध्ये तो दिसतो व्हाईट मंदिर. कशी घरे आहेत ना कोकणात.
रिॲक्शन बघा पाहिजे, सुकून मला. मालिश चमकी चालू आहे. आता महाराजांचा मठ आहे दुसऱ्या माल्यावर. दुसऱ्या माल्यावर शेट औदुंबराचं झाड पोचला तरी कसा समजा नाही. काल रात्री काय आला, मला खाता नाही आला पूर्ण. राहिलेला भाकरी होती आणि मटण होता. आता भेटले भाई, ते याला देते कालवी. काढून नाही दिला ना तिथं काय करत माहिती का, मटणच काही. त्याच्यामुळे काढून देते. गिर चले का खा. होय खा. अरे बाव का ना यार जाएगा. शाबास. चलो आपला काम पुरा. कसं वाटलं मठ तुम्हाला? शांत जागा एकदम. टेन्शन फ्री. दुनियेशी काय घेणं देणं नाही. मगाशी मी काय काय शॉपिंग केली ना, काय काय दाखवतो. हा जाम आपला आमरस घेतलाय पिकलेल्या आंब्याचा, आणि हा कच्च्या आंब्याचा, आणि चिंच घेतली, आंबावडी घेतली, मसाला आंबा घेतला, अजून काजू घेतले, अजून काय घेतले, तिखट मिरचीवाला काय ठेचा काय लोणचं घेतले. तर आता निघलोय मी. आता बघू पुढं कुठला स्पॉट दिसते. आता जाऊन काय फायदा नाही. घरी जाऊन झोपायचं, ते दमले शेटाम. काही नंबर घेऊन पण ठेवलाय भाड्याने. पॅसेंजरने नंबर घेऊन ठेवलाय, म्हणजे तो बोललाय निघायचा असेल तर 2-3 दिवस अगोदर फोन करीन. सांगितले 5,000 भाडा होईल. कारण तिकडनं रिकामा येईन मी. 1,000चा तर CNG जाईलच. 1,000चा नाही जाणार, 1 टाकी जाईल. रिक्षा बघा, रिक्षा. गरम होते पण संध्याकाळची भरपूर थंड असते इकडे. पण दुपारची एवढा गरम होते, गाडी तापले पूर्ण. आता मठाजवळ 15 मिनिटच गाडी उभी होती तरी पूर्ण गरम झाली. दम लागायला लागली, एवढा गरम होते. आले बाय आले, वाघ आपले भागात आले. आता माडलं पोचीन. बाजारी लोकांच्या नजरा पडतील तुझ्यावरी. कला गो पारू करतेस नकरा, चल जाऊ बाजारी. स्वर्गाची टोपली माथ्यावर घेऊन
भाडं भेटलं पाहिजे ते. भाडं भेटलं तर कसं धंदा निघायची गरज नाही. एक घेऊन गेलो इथनं ते जाऊन झोपीन डायरेक्ट डायरेक्ट उद्या सकाळची होतील. इकडे लेणी आहे, डोंगरात लेणी आहे. जायचं मुहूर्तच नाही भेटत आज. मस्त वाटतं बघा ना. मानगावला शेट ट्रॅफिक लागले हिशोबाचे. काय ते एस टीचा कंडक्टर सगळं म्हणजे लोकल पब्लिक, एस टीचं कंडक्टर, पोलीस सगळं भेटलं. ट्रॅफिक काही सुटं नाही. कमीत कमी आता 1 तास झाला मला या लाईनीमध्ये. हालत खराब झाली. गॅस पण नाही बघा. CNG पण संपली. पेट्रोल संपलं तर वांदेच होतील. मग कंडक्टरलाच बोलावं लागेल धक्का मारायला. दुसरा कोण येणार? इथं कोण ओळखीचं आहे मध्ये. गाडीने शेट मायलेज बघा चांगलं दिलं आहे. 252.9 चाललेली आहे गाडी आता. रात्री जाताना पण 2 वर AC होती तिकडं पोचेपर्यंत. तिकडनं येताना पण आता AC कंटिन्यू चालू होती. परत ट्रॅफिक लागली मानगावला दुनियाची. तिथं कमीत कमी 1 तास ट्रॅफिकमध्ये होतो. आता इथं CNG पंपावर अर्धा तास झाला लाईन इथे. आता नंबर आला आहे. कंटिन्यू AC चालू आहे बघा. तरी एवढा मायलेज दिली. कमीत कमी आहे ना असं ट्रॅफिक आणि इथं थांबलो नसतो ना 300पर्यंत गाडी आरामात चालली असते. चांगली गाडी मायलेज देते. सिटीमध्ये नाही देत. सिटीमध्ये 150-200 अशी चालते. अजून भाडं पण नाही भेटला मला. आता मला वाटतं आता पनवेललाच भाडं काही रस्त्याला भेटणारच नाही. चला मग आता तर आलो आहे भाई पनवेलला. पनवेल म्हणजे पनवेलच्या अगोदर पोचलेलो शिरडोनच्या इकडं. तिथनं भाडा भेटला मला खारघरचा 380 रुपये भेटले. आता 380. आता इथनं पण खारघरवरनं भाडा भेटला आहे कुतुबबंधनचा म्हणजे तळोजा साईडचाच. उचलला आहे मी. चाललो आहे पिकअपला. बाकी शेट मी गडबड केली यार. तिकडनं येताना पण भाडा भेटला असता मला. ते काय झालेला ॲप अपडेटला आलेला आणि अकाउंट मायनसमध्ये होता. त्यामुळं ऑनलाईन कॅश ट्रिप बंद झालेली आहे माझ्या. आणि अकाउंट उबर ॲप पण अपडेट नव्हता केलेला. त्याच्यामुळं ट्रिप काय भेटली नाही मला. इकडं आल्यानंतर मोबाईल वाकरत बसलेलं तेव्हाच बघते तर आहे तुला गडबड करून टाकली. आलं तर आमची रिकामा आलो. अगदी आता करायला लागतील 1000-1200 जाऊन घरी झोपायचं सरळ. 1000-1200 झालंच पाहिजेत. नाही तर काही उपयोग नाही होणार एवढा लांबचा भाडा मारून. तर बघू किती होतात. आता 380 म्हणजे आता 500 तर होतील माझे. अजून 700-800 करायला लागतील. बघा आलो खारघरला पाहिजे. तर भाई चाललो होता घरी. आता वाजले 10 वाजले. धंदा चांगला होता आता. शेट झोप यायला लागले आणि वरती काय कालपासून आंघोळ नाही केली ना ते घाण वाटायला लागले. काल याच टायमिंगला म्हणजे काल दिवसा 10 वाजता निघलेलो तर आज रात्री 10 वाजता घरी पोचतोय. म्हणजे 2 दिवस गाडीत आहे मी. जाऊ दे उद्या सकाळचे लवकर निघेन धंद्यावर. नाही तर रात्री रिझर्वेशन उचलून ठेवीन. तर ब्लॉग कसा वाटला तुम्हाला? मजा आली ना आज? तर आता उद्या भेटू. सगळ्यांना जय हिंद, जय महाराष्ट्र, जय एकविरा. चला.